नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जाला एक नवीन केस मिळालेली आहे आणि त्याचबरोबर ऊर्जा आता रस्त्याने जात असते तेव्हा विक्रांत मुद्दामहून गाडी घेऊन आलेला आहे आणि ऊर्जाच्या दिशेने तो गाडी घेऊन आलेला आहे का तर त्याने ठरवलेला आहे की आज मी ऊर्जाला संपवणार आहे. जर का या ऊर्जामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम होणार असतील तर मी ऊर्जाला सोडणार नाही. आज हिच्या अंगावर गाडी घालणार आणि हिला संपवून टाकणार असं ऊर्जाच्या बाबतीत त्याने ठरवलेलं आहे. आणि ऊर्जा रस्त्याने जात आहे तेव्हा तिच्या दिशेने गाडी घेऊन तो माणूस येत आहे. तो मूर्ख माणूस येत आहे. त्याला जराही लाज वाटत नाही की आपण हे चुकीचं वागतोय, कारण त्याने केलेल्या कर्माची शिक्षा त्याला मिळालेली आहे. तरीही त्याला नेहमी असं वाटत राहतं की आपल्याला आपल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. त्यांनी लोकांना कितीही त्रास द्यायचा, काही करायचं, पण त्याच्या बाबतीत कोणी ॲक्शन घ्यायची नाही. तर इकडे हर्षवर्धनला एका प्रायव्हेट नंबरवरून फोन आलेला आहे आणि आता प्रायव्हेट नंबर कोणाचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. ऑब्वियसली प्रायव्हेट नंबर हा दिग्विजय शिर्केचा आहे आणि तिथे स्वतः शौर्य समोर आहे. आणि शौर्य जेव्हा तो नंबर पाहतो तेव्हा शौर्यलाही धक्का बसलेला आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरी हे ऊर्जाच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल ही शौर्याला लागणार आहे आणि शौर्य त्या दिशेने धाव घेणार. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे ऊर्जा निघालेली असते. ऊर्जाला फक्त एकच माहिती आहे की आज खूप उशीर झालाय कोर्टात पोहोचायला, मला लवकर गेलं पाहिजे. हाच विचार ऊर्जाच्या डोक्यात सुरू असतो. म्हणून तिने शॉर्टकटने निघालेली असते, कारण बराच वेळ तिने गाडी पकडण्याचाही प्रयत्न केलेला होता, पण गाडी काही मिळाली नाही, रिक्षा मिळाली नाही आणि म्हणूनच ऊर्जा आता शॉर्टकटने चाललेली असते. त्याचवेळी जाताना ऊर्जाला असं फील होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करतंय का, कोणी तिच्या मागून येतंय का, असं तिला वाटत असतं. म्हणून ऊर्जा मागं फिरून पाहते तेव्हा तिला कोणीच दिसत नाही. ऊर्जा घाईत असते, लवकर जायचं आहे, काम उरकायचं आहे हे तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचबरोबर ऊर्जा मात्र घाईतच निघालेली आहे. त्यातूनही ती मागं फिरून पाहते, नक्की कोणी नाही आहे ना, म्हणजे माझा पाठला कोणी करतंय का, असं तिच्या डोक्यात सुरूच असतं. त्याचवेळी ऊर्जा मात्र विचार करते की नाही, असंच असेल, मला भास होत असेल, मी खूप घाईत आहे ना आत्ता, म्हणून असं झालं असेल. म्हणून ऊर्जा तशीच रस्त्याने चालत राहते. एकतर ऊर्जाच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू असतात, वेगवेगळ्या केसेस आहेत, कामं करत असते ती. कुठल्याही गोष्टीमध्ये ती कमी पडत नाही, कारण तिने एक ठरवलेलं आहे की आपण वकिली करतो ही समाजकार्यासाठी करत आहे, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. पण खरंच ऊर्जाचा तिला भास झालेला नसतो. तिला जे वाटत असतं ते खरं असतं, कारण पाठीमागून एक बाई येते आणि तिने ऊर्जाच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा मात्र ऊर्जा मागं फिरून पाहते. ऊर्जा म्हणते, काय झालं, कोण आहात तुम्ही, असं ऊर्जा विचारू लागते. तेव्हा मात्र ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते, अहो काय करताय, उठा तुम्ही, कारण ती बाई जी आहे ती अक्षरशः ऊर्जाच्या पायाशी आलेली असते. ती ऊर्जाच्या पाया पडत असते आणि म्हणत असते, तुम्ही ऊर्जा शिंदे ना, म्हणजेच तुम्ही त्या विक्रांत शिर्के आणि दिग्विजय शिर्केची केस लढला होता. मला खरंच माझी तुमच्याकडे केस द्यायची, मला न्याय मिळवून द्या, माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या, असं म्हणत ती बाई आता ऊर्जाच्या हातापाया पडत आहे. ऊर्जाला मात्र कळतच नसतं. ऊर्जा म्हणते की अहो मावशी, शांत व्हा जरा, काय झाले मला नीट सांगा बरं तुम्ही, असं म्हणत त्यांना ऊर्जा शेजारीच असलेल्या चहाच्या टपरीकडे घेऊन येते. आता चहाच्या टपरीकडे ऊर्जाने आणल्यानंतर मात्र त्या बाईला ती पाणी देते आणि ती बाई, पाणी, असं म्हणत, नको नको, पाणी नाही आहे, हे विष आहे, असं म्हणत तो ग्लास हातातला फेकून देते. ऊर्जाला कळतच नाही आहे की काय चाललंय हे सगळं. असं म्हणत ऊर्जा पाहत असते. ऊर्जा म्हणते की नाही, काहीतरी वेगळं आहे, हा विचार ऊर्जाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ऊर्जा म्हणते की नाही, मला ना या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. ती बाई म्हणत असते की नाही, हे विष आहे. ऊर्जा म्हणते, अहो काय झालं आहे, मला एकदा नीट सांगाल का तुम्ही, प्रॉब्लेम काय आहे तुमचा, मला प्रॉब्लेम कळला तरच मी त्याच्यावर सोल्युशन काढू शकणार आहे, असं ऊर्जाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र त्या मावशी सांगायला सुरुवात करतात की अहो माझ्या मुलीच्या बाबतीत हे पाणी विष आहे, या पाण्यामध्ये केमिकल मिसळलेले असतात आणि त्यामुळं माझ्या मुलीच्या दोन्ही किडन्या फेल झालेत, म्हणजेच माझ्या सोनालीच्या दोन्ही किडन्या फेल झालेत आणि तिला या गोष्टींचा खूप त्रास होतो.
आत्ता ती मरणाच्या दारात आहे, माझं लेकरू मरणाच्या दारात आहे आणि मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही, असं म्हणत ती बाई रडायला सुरुवात करते. ऊर्जा म्हणते, अहो मला नक्की कळेल का काय झालंय, मला कळेल अशा भाषेत सांगा ना तुम्ही, असं ऊर्जा वारंवार तिला विचारत आहे. तेव्हा ती सांगते की एका वस्तीत आम्ही राहतो आणि त्या वस्तीमध्ये जे पाण्याचा पाईप आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पाईप टाकून पाणी घेतलं आहे, तर ते जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये केमिकल मिसळलेले असतात. म्हणजे आमच्या वस्तीला जे खारं पाणी येतं त्याच्यामध्ये. ऊर्जा म्हणते, अहो पण तुम्ही ज्या पद्धतीने पाणी घेतलं आहे ते इलिगलच आहे ना, तसं पाणी तुम्ही घेतलंच नाही पाहिजे. तर ऊर्जा असं म्हटल्याबरोबर ती बाई म्हणत असते की नाही, अहो ते बरोबर आहे हो सगळं, पण आता तुम्हाला काय सांगू वस्तीतल्या लोकांची अवस्था. कारण वस्तीतल्या लोकांना कधी कुठल्या सुविधा मिळतात का वेळेवर? कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे प्रॉब्लेम आणि वस्तीत असलेले प्रॉब्लेम हे सगळं वेगळंच चालू असतं, असं ती बाई ऊर्जाला सांगत असते. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी तसंच पाणी घेतलेलं आहे, पण त्या पाण्यामुळं माझ्या मुलीची ही अवस्था झाली, माझ्या सोनालीची ही अवस्था झाली आहे, असं ती बाई ऊर्जाला वारंवार सांगत असते. ऊर्जा म्हणत असते, अहो पण बरोबर आहे सगळं, मला कळतं आहे तुमचं, पण याच्यावर काय म्हणजे कोणाची कंपनी आहे, कोणी काय केलं आहे हे कळेल का मला? असं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ती बाई म्हणत असते की ते मी सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हीही घाबरलात ना, म्हणजे तुम्हीही घाबरलात, तुम्हीही माझ्या मुलीला न्याय मिळवून देणार नाही, असं म्हणत आता ती बाई ओरडायला सुरुवात करते, रडायला सुरुवात करते आणि तिच्या हातात असलेली एक जी फाईल आहे ती फाईल ती ऊर्जाकडे देते. ऊर्जा ती फाईल घेते आणि ती फाईल वाचून बघते. ऊर्जा म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे? तेव्हा ती बाई म्हणते, हो हीच फाईल आहे. ऊर्जाला ती म्हणते की अहो काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, तुम्ही रडू नका, तुमच्या मुलीला न्याय हा मिळवून दिलाच जाणार आहे, तुमच्या मुलीच्या बाबतीत कोणतीच गोष्ट चुकीची घडणार नाही, असा शब्द ऊर्जाने आता त्या बाईला दिलेला आहे. त्यावेळेस ती बाई रडत आहे, ऊर्जाला सांगत आहे की असं घडतंय तसं घडतंय. ऊर्जा मात्र शांतपणे तिचं ऐकून घेते आणि तिला सांगते की हे बघा, मला ही गोष्ट पडताळून पाहावी लागेल, तुम्ही जे सांगताय ते खरं आहे का, नक्की काय झालेलं आहे, कुठपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत, हे सगळं मला शोधावं लागेल, तरच मी त्या बाबतीत निर्णय घेऊ शकते आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकते, तुमच्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकते, असं जेव्हा ऊर्जा सांगत असते तेव्हा ती बाई म्हणते, म्हणजे तुम्हीही घाबरलात, तुम्हालाही नाही करायचं ना हे काम, कारण केस कोणाकडे आहे काय आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवणार आहात ना, असं म्हणत ती बाई ओरडायला सुरुवात करते. म्हणजे कारण नसताना या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि ऊर्जा म्हणते, अहो जरा शांत व्हा तुम्ही, मला ही केस पडताळून पाहणं तर तेवढंच गरजेचं आहे ना, कारण मी असंच डायरेक्टली करत नाही आहे, कोर्टामध्ये पुरावे लागतात, आपल्याकडे जर पुरावेच नसतील तर आपण काहीच नाही करू शकत आहे, कोर्टामध्ये द्यायला आपल्याकडे पहिलं पुरावे पाहिजे, कोर्ट पुराव्यांवर चालतं, आपल्या कोणाच्या शब्दांवर चालत नाही आहे, असं म्हणत ऊर्जाने तिला सांगायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र ऊर्जाचं ती बाई ऐकते आणि म्हणते की बरोबर आहे तुमचं, चालेल ताई, मी द्यायला तयार आहे पुरावे, असं म्हणत ती बाई तयार होते. तेव्हा ऊर्जा म्हणते की मग काळजी करू नका, कारण काहीही झालं तरीही मी तुमच्या मुलीला नक्की न्याय मिळवून देणार आहे, असा शब्द आता ऊर्जाने त्या बाईला दिलेला आहे आणि तिला सांगितलेलं आहे की कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही आहे, मला या केसचा स्टडी करावा लागेल आणि त्यानंतर मी ठरवते काय करायचं आहे पुढं ते. कारण ती बाई सांगत असते की अशा कितीतरी लोकांना त्रास होतोय, कितीतरी लोकांचे किडन्या फेल झालेत, कारण त्याच्यामध्ये असलेल्या केमिकलमुळं, त्या पाण्यातून जे केमिकल येतं आहे त्यामुळं हे सगळं झालं आहे. आता हे सगळं माहिती आहे, पण ऊर्जा आता यातून मार्ग कशी काढणार, कारण ऊर्जासाठी ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, ऊर्जाला हे सगळं करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, हे ऊर्जालाही माहिती आहे, पण यातून मार्ग काढणं थोडंसं अवघड जात आहे. ऊर्जा आता शांत बसलेली असते. ऊर्जा म्हणते की नाही, यांना मला न्याय मिळवून द्यायचाच आहे, पण या केसमध्ये तथ्य आहे का, नक्की ही केस का कशी आहे, काय झालंय, नक्की कोणाच्या विरोधात ही केस आहे, कोणाची कंपनी आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध लावल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. इकडे दिग्विजय शिर्के जेव्हा बसलेले असतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये एकच सुरू आहे, ते म्हणजे की काय या मुलाला शिकवायचं कसं, कारण काहीही झालं तरीही हा मुलगा अजिबात ऐकायला तयार नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची खूप चिडचिड होत असते आणि मग ते पाटोळेंना म्हणतात की पाटोळे, तेव्हा पाटोळे म्हणतात की साहेब काय झालं, एवढं अर्जंट तुम्ही बोलवून घेतलं. तेव्हा दिग्विजय म्हणतो की एखाद्या म्हणजे आपल्याला हाताला पायाला कुठंतरी अशी जखम झालेली असते आणि ती जखम वाढत जाते, तेव्हा ते काय होतं ते जखमेचं, तेव्हा पाटोळे सांगतात की गँग्रेन. मग गँग्रेन होतं ना, जर आपल्या हाताला वगैरे गँग्रेन झालं तर आपण काय करतो, तेव्हा पाटोळे म्हणतात की म्हणजे तो अवयव काढून टाकला जातो,
इकडे आता पाटोळेंना दिग्विजय शिर्के म्हणतात की बरोबर, म्हणजे तो अवयव आपण काय करतो, काढून टाकतो, आपल्यापासून वेगळा करतो. मग आता हेच करायचं आहे, हीच गोष्ट करायची आहे. तेव्हा पाटोळे म्हणतात, अहो साहेब, गळ्याला का हात लावताय, तुमच्या गळ्याला काय झालं आहे का, म्हणजे तो काढून टाकावा लागणार आहे का? पाटोळेंना काहीच कळत नसतं की शिर्के काय बोलतायत, कशाबद्दल बोलतायत. बिचारे पाटोळे शांतपणे सगळं ऐकत असतात आणि त्यांना कळत नाही आहे, होला हो म्हणत राहतात. इकडे मात्र शिर्के म्हणतात, अहो काय बोलताय पाटोळे, माझा गळा शक्यच नाही आहे, असं म्हणत त्यांनी आता पाटोळेला शांत केलेलं असतं. आणि मग शिर्के म्हणतात की चला आता पुढची चाल आपल्याला खेळायची आहे. आणि मग आता मुळापासूनच हात उपटला पाहिजे, म्हणजे त्या गोष्टीला मुळापासून काढून टाकलं पाहिजे, जिथून सुरुवात झाली आहे तिथं पोचलं पाहिजे. हा विचार आता शिर्केच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग इकडे शिर्केने तोपर्यंत फोन केलेला असतो, म्हणजे त्यांचा एक गुंडा आहे, त्या गुंडाला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे पुढचं काम करायचं आहे. जनाला फोन करून आता सुपारी देत असतात, कोणाला उडवायचं आहे हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आता इकडे ऊर्जा मात्र त्या बाईला सांगत आहे की हे बघा, मी सगळ्या गोष्टींचा विचार करते, सगळ्या गोष्टींची माहिती घेते आणि त्यानंतर आपण ठरवूया, असं ऊर्जा सांगते. आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीला न्याय मिळवून देणं ही जबाबदारी माझी आहे, असं ऊर्जाने सांगितलेलं असतं. तेव्हा ती बाई म्हणते की चालेल, तिला तिच्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे, तिच्या मुलीसाठी जे काही करायचे ते तिला करायचं आहे. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर इकडे ऊर्जाने सगळं समजून घेत त्या बाईला तिची बाजूही मांडायला सांगितलेली असते, कशा पद्धतीने सगळं मॅनेज करायचं आहे हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळी ती बाई मात्र म्हणत असते की नक्की तुम्ही न्याय मिळवून द्याल ना. खरं तर प्रेक्षकांनो, ही बाई जी आहे ना, तिच्यामध्ये मला काहीतरी झोल वाटतोय. म्हणजे तिने त्या माणसाचं नाव सांगितलेलं नाही आहे, कंपनीचं नाव सांगितलेलं नाही आहे. तर बिचारी ऊर्जा नक्की कशी पोहोचणार आहे तिथंपर्यंत, नक्की काय करणार आहे, तिच्या डोक्यात काय सुरू आहे याचा काहीच अंदाज येत नाही. या बाईने मात्र मूर्खासारखं अर्धवट केस दिली आणि ऊर्जा तयार झाली. कारण ऊर्जाला आता जेव्हा लोकांना न्याय मिळवून द्यायचा असतो तेव्हा मात्र ऊर्जाच्या डोक्यात दुसरं काही नसतं. ऊर्जा चुकीच्या पद्धतीने विचारच करत नाही आहे. ऊर्जाच्या डोक्यात फक्त एकच आहे की यांच्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आणि यांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला जे काय करावं लागेल ते सगळं करायची तयारी ऊर्जाने दाखवलेली असते. असं म्हणत ऊर्जाने त्यांना शब्द दिला आहे की मी सगळ्या केसचा स्टडी करते, मग मला तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला फोन करते. त्यावरती ती बाई सांगते की नाही, माझ्याकडे नंबर नाही आहे. तर ऊर्जा म्हणते ठीक आहे, मी माझा नंबर तुम्हाला देते. मग ती बाई म्हणते की ठीक आहे, मला तुमचा नंबर द्या आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी त्याच्यावरती फोन करेन, असं ती बाई सांगते. आता ऊर्जाला कळतच नाही आहे की त्या बाईकडे नंबर नाही आहे, तिचा पत्ता नाही आहे आणि आपण काय करतो या गोष्टींचा विचार ऊर्जाच्या डोक्यात अजून तरी आलेला नसतो. आता त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा म्हणते की ठीक आहे. आता ऊर्जाने त्यांना नंबर दिला आहे आणि परत फोन करायला सांगितलं आहे. ऊर्जा म्हणते की काही झालं तरीही मला या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे, असा विचार ऊर्जेच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेवढ्यातच ऊर्जेच्या फोनवरती शौर्याचा फोन येतो. ऊर्जा म्हणते मी तुलाच फोन करणार होते, बरं झालं. आणि मग शौर्य बोलायला सुरुवात करतो. ऊर्जा म्हणते की आधी ऐकून तर घे माझं. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही नाही, अजिबात नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, माझ्या बायकोला माझी आठवण येते ना, हीच गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी, त्यामुळं आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आता मी काय म्हणतोय ते तुला ऐकायचं आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र ऊर्जाला तो म्हणतो की आज आपण लंचला भेटतो. ऊर्जा म्हणते माझं एक काम आहे कोर्टातलं, ते झालं की. तेव्हा शौर्य म्हणतो की चालेल. आणि शौर्य आणि ऊर्जा दोघंही आता लंचला भेटणार असतात, त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. आणि त्या पद्धतीने ऊर्जा सांगते की हो हो, आपण नक्की भेटूया, असं त्यांचं ठरलेलं आहे. आणि मग दोघंही आता निघालेले असतात. आणि त्याच वेळी ऊर्जा त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण शौर्य म्हणतो की चालेल, आपण नंतर बोलूया, असं म्हणत शौर्यने फोनसुद्धा ठेवायला घेतलेला असतो. आणि त्याच वेळी शौर्य म्हणतो मला कळतच नाही आहे, डॅडनी माझ्या मागे इतकी कामं लावून ठेवलेत ना, त्याच्यावरून मला असं वाटायला लागले की मी वकील नाही आहे तर कारकून आहे, असं म्हणत त्याने हातात फाईल असते आणि तो काम करतच असतो. तेवढ्यातच हर्षवर्धन तिथे येतो आणि हर्षवर्धन विचारतो शौर्य झालं का, जे दिलेल्या केसेसच्या फाईल होत्या त्या झाल्या का, पेपर रेडी केले का. तेव्हा शौर्य सांगतो की हो. मग आता जेव्हा शौर्य सांगतो पेपर रेडी झालेत आणि मग तो म्हणतो की मला लंचसाठी जायचं, लंच झाल्यावर हे बाकीचं काम करतो. तेव्हा इकडे हर्षवर्धन म्हणतो की नाही नाही, इथेच मागव लंच आणि इथेच करून घे, बाहेर कुठे जायची गरज नाही. तेव्हा शौर्य म्हणतो मी थोड्याच वेळात आलो, मला जायचं आहे बाहेर. तेव्हा आता हर्षवर्धनने सांगितलेलं आहे की नाही, बाहेर वगैरे कुठं जायचं नाही, इथेच करायचं आहे, कामं खूप पेंडिंग आहेत आणि ती केस खूप महत्त्वाची आहे. ती केस आता त्याचे पेपर रेडी करायला घे.
असं सांगितल्यानंतर शौर्यला तर धक्काच बसलाय. शौर्यला कळतच नाही की आता करू काय. आणि तेवढ्यातच हर्षवर्धनच्या फोनवरती फोन येतो आणि त्याच्यावरती तिथे प्रायव्हेट नंबर असं लिहिलेलं असतं आणि शौर्यला ते पाहून सुद्धा धक्का बसलेला असतो. शौर्य आता विचार करत असतो की काय आहे हे सगळं, म्हणजे हे प्रायव्हेट नंबर वगैरे असं का लिहिलंय, असा विचार शौर्याच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता उद्याच्या भागात पाहायला मिळतं ते म्हणजे विक्रांत. विक्रांतने गाडी काढली आणि तो म्हणतो की हिची सुरुवात सगळी ऊर्जा शिंदेपासून झाली आहे ना, सोडणार नाही मी या ऊर्जा शिंदेला, असं म्हणत विक्रांतने आता गाडी ऊर्जेच्या अंगावर घालायला घेतली. ऊर्जेच्या हातात पेपर आहेत आणि ऊर्जा ते पेपर पाहत पाहत पुढे निघालेली असते. ऊर्जाचं लक्षच नसतं आणि विक्रांत बरोबर त्या संधीचा फायदा घेत ऊर्जेच्या दिशेने गाडी घेऊन आलेला आहे. पण ऐनवेळी येऊन शौर्य ऊर्जाला कसं वाचवणार हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.